जय भीम नमो बुद्धाय। बघूया आजचं बातमीपत्रक। पंढरपूर येथे महाबोधी बुद्धविहार मुक्ती आंदोलनासाठी वंचित बहुजन आघाडी पंढरपूर यांच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। यावेळी माननीय राजाभाऊ शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले। दरम्यान आंदोलनासाठी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते। छत्रपती शिवाजी महाराजांचा ताब्यात द्या, ताब्यात द्या, ताब्यात द्या, 1949 ऍक्ट तत्काळ रद्द करा, रद्द करा, 1949 ऍक्ट तत्काळ रद्द करा, रद्द करा, ताब्यात द्या, ताब्यात द्या, ताब्यात द्या, ताब्यात द्या, 1949 ऍक्ट कायदा रद्द करा, रद्द करा, ऍक्ट 1949 कायदा रद्द करा, रद्द करा। बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार आम्ही एक दिवसीय धरणे आंदोलन लावले असून बुद्धगया 1949चा जो कायदा आहे तो कायदा रद्द करावा व बुद्धगया येथील बुद्धविहार हे बौद्धांच्या ताब्यात द्यावे। आपण पाहतोय ख्रिश्चनचे मंदिर हे ख्रिश्चनच्या ताब्यात आहे, ब्राह्मणांचे मंदिर हे ब्राह्मणांच्या ताब्यात आहे, मुस्लिमांचे मंदिर हे मुस्लिम ताब्यात आहे। मग आमचे बुद्धविहार आमच्या ताब्यात का नको? तरी आमचे बुद्धविहार हे आमच्या ताब्यात पाहिजे। जर बुद्धविहार हे आमच्या बौद्ध दीक्षेच्या ताब्यात न दिल्यास वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल। जे नुकसान भरपाई होईल त्याला सरकार जबाबदार राहील। तरी आघाडी वतीने एक विनंती आहे, जर आमच्या मागण्या न मान्य केल्यास इथून पुढे उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, याची सरकारने दक्षता घ्यावी। समोर वंचित बहुजन आघाडी पंढरपूर शहर व तालुक्याच्या वतीने भव्य एक दिवसीय धरणे आंदोलन चालू आहे। या आंदोलनातील प्रमुख मागणी आहे की 1949चा जो बुद्धविहार बोधगया येथील 1950चा धरून जो कायदा केलेला आहे तो त्वरित रद्द करावा। त्यातील सर्व व्यवस्थापन हे बौद्ध भिक्षू म्हणजेच बौद्धांच्या हाती देण्यात यावे। आणि गेले कित्येक दिवस बोधगया बुद्धविहार बिहार येथे भिक्षुक बौद्ध बांधवांचे शांततेपूर्ण आंदोलन चालू आहे। त्या आंदोलनातील मागण्या त्वरित मान्य कराव्या। या आमच्या मागण्या असून या मागण्या त्वरित न मान्य न झाल्यास याच्या पुढे याहीपेक्षा उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल। याची केंद्र सरकार राज्य सरकारने दखल घ्यावी। जय भीम।